काय करचो? आज का आता पुन्हा गाजर हलवा? परवाच केला होतास ना? अरे परवा आदित्य आणि मेघना जात होते म्हणून केला होता. आता आज ते परत येत आहेत म्हणून करते. अरे वा, मजा आहे आदित्यची. हे असंही काही नाही हा, महिला सुद्धा हवा होता. आणि तुला नाही का आवडत? मग तुला काय रोज दिला तरी सुद्धा आवडीने खाशील तू बोक्या. ते आहेच. ऍक्च्युली ना तुला बदामाचा हलवा हवा असतो आणि आधे मध्ये असं गाजर ना. हा काहीच तसंच. अरे सगळीच आयडिया काय? अरे मी आयडिया म्हटलं इतका घाबरतोस काय नेहमी तू? नाही अर्चो, आयडिया या शब्दाला नाही घाबरत मी. पण ती आयडिया तुझ्या डोक्यात नाही येते ना, म्हणून जरा भीती वाटते. काय आयडिया? ऐक, बोल ना. आपण न्यू इयर पार्टी करूया. म्हणजे एरवी आपण करत नाही. आयडिया चांगली आहे. पण काय असतं ऍक्च्युली ना, अमितच्या ऑफिस मध्ये दरवर्षी न्यू इयर पार्टी असते. अर्थात परवाच मला अमित म्हणाला की हल्ली पार्टीला जायचा कंटाळा येतो. खरं तर त्याला ऑफिसलाच जायचा कंटाळा येतो असं म्हणाला. हो बघ बघ. म्हणजे अमित दादाला सुद्धा कामाचा कंटाळा येतो. आणि मी एखाद्याचा नवीन कोर्स घेतला करायला आणि कंटाळून तो सोडून दिला तर तुम्ही सगळे मलाच बोलता प्रत्येक वेळी. जाऊ दे ना, कशाला तो विषय. बरं मला सांग ना, पार्टी करूया ना? येस अर्चू, पार्टीची आयडिया बेस्ट आहे. येस, एकदम स्पिरिट आलं त्या स्पिरिट. हो ना? हो. मग गाजर किस स्टेप बाय स्टेप. किसतो किसतो. अय्या चित्रा, तू आणि आल्या डायरेक्ट किचन मध्येच. आमचे आदित्य सर नाही येत ना आता 2 दिवस, त्यामुळे जरा लवकर सुट्टी मिळाली. आदित्य सर? अच्छा, आता आदित्य सर आहेत ना हिचे. आणि मी माईंना सांगितलं होतं आल्याला की आज मी चहा बनवणार आहे म्हणून. बरं, पण अर्चूसाठी बनवलंयस ना माई? मी बोलवते तिला. बस बस चल. अर्चू, अर्चू, अर्चना, चहा झाला, ये. अय्या आलीच आहेस. थँक्यू. आज चित्राने केलाय चहा. काय मग बाकी बरी आहेस ना? ती म्हणेल मजेतच आहे. नॉर्मली असा प्रश्न विचारल्यानंतर असंच उत्तर देतात ना, मग मजेत असो अथवा नसो. बर, मनोजच्या नोकरीचं काही झालं का ग? नाही अजून काही, पण हॅलो मनोज. हॅलो चित्रा, कुठे आहेस तू? अरे मी इकडे आलीये देसाईवाडीत. माईंना एकदा फोन करून कळवता नाही आलं तुला? अरे नाही, मी ठरवलं नव्हतं आणि नेमकं आज लवकर निघायला मिळालं. मग बाहेर पडल्यावर वाटलं इकडे यावं आज माईंना भेटायला. चित्रा, फोन हा चालता फिरताना वापरता यावा म्हणूनच जन्माला घातलेला डिव्हाइस आहे. जेव्हा ठरवलंस तेव्हाही फोन करता आला असता तुला. सॉरी, मी निघतेच आहे, पोचतेच घरी. नाही, काही गरज नाही. नाही, कारण मी घरी नाहीच आहे ना. म्हटलं परस्पर जाऊया फिरायला, मग जाऊया घरी. मी येते. नको 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 चित्रा, तू आरामात ये. तुला वाटेल जमेल तेव्हा ये, मी ठेवतो. हॅलो मनोज. माई, निघायचंय ना तुला? अगं नवीन नवीन लग्न असलं ना की असंच असतं, चालायचंच. निघो, थांब पण. विजया, तिला डब्यात चिवडा लाडू घालून दे. हो देते. माई नको काही. अगं येता जाता उपयोगी पडतो तोंडात टाकायला, कळलं ना? घेऊन जा. चित्रा, काय झालं? मनोज चिडलाय का? अर्चू, आता तिला नको काही विचारूस. नवरा बायकोंमध्ये असंच चालायचं काय ग? हा ते काढेलो मार्ग.
हे. आणि टेन्शन नको घेऊस, होईल सगळं नीट. हं? माई राहू दे आता, जा जा. येते. ये. काळजी घे. हो. बस का? चित्रा मनोजला घाबरते वाटतं. असंच दिसतंय. आणि फोनवरती ज्या प्रकारे त्याच्याशी बोलत होती ना, त्याच्यावरून तर बाई असंच वाटतंय. पण काय उपयोग ना. असं एकमेकांना घाबरून संसार कसा होणार? आणि जिथे भीती असेल तिथे सुख कसं येणार? मनातली गोष्ट एकमेकांशी मोकळेपणाने बोलताही येत नसेल तर मग अशा प्रेमाचा तरी काय उपयोग? हो ना. नाही, आणि असं घाबरत घाबरत संसार सुखाचा नाही होत ग. हो ना. आणि एकमेकांच्या प्रेमाची किती खात्री होती दोघांना. आणि प्रेमात भीती नसते. म्हणजे नसली पाहिजे ना. काय ग, हं. चित्र गेली की आहे अजून? ऐक, गेली. पण मला वाटतं बहुतेक घाबरून गेली ती. घाबरून गेली म्हणजे? नाही म्हणजे मला तरी तशी शंका येते हो. म्हणजे बघा, नवं नवं लग्न झालं कसं एक वेगळं तेज येतं चेहऱ्यावर. तसं काही या मुलीच्या चेहऱ्यावर मला दिसत नाही. काय नाही ग, घरातलं सगळं करावं लागत असणार सध्या. ते करायचं, मग आवरायचं, ऑफिसला पळायचं, त्यात झोप होत नसणार पूर्ण. मग कसलं येतंय तेज? नाही हो, तसं नाहीये. म्हणजे बघा, माणूस सुखात असलं ना की ते त्याच्या चेहऱ्यावरच दिसत. आणि जेव्हा ते माणूस प्रेमात विसावलेलं असतं ना, तेव्हा तर ते तेज खुलून येतं. ते काही वेगळंच असतं हो तेज. तसं नाही वाटत तो चित्राकडे बघून. मला असं वाटतं की ती मनोजच्या दडपणाखाली आहे. नाही म्हणजे बघा, ती ऑफिस मधून ना परस्पर इकडे आली आपल्याकडे. छान गप्पा मारत होती. तेवढा त्याचा फोन आला. खाडकणीचा चेहराच उतरला. मला असं वाटतं मनोजला आवडलं नसेल बहुतेक ती परस्पर इकडे आल्याचं. ओरडला असावा तिला तो. काही न बोलताही निघूनच गेली. नाही म्हणजे असं बरोबर नाही ना हो. आपल्याच जोडीदाराची आपल्याला भीती वाटावी. हो, आपण चित्राने मनोजला पाठिंबा दिला ही आपल्याकडून चूक तर नाही ना झाली? नाही म्हणजे तुम्ही फारसे नव्हताच पडला त्याच्यात. पण मला बे भारी काळजी वाटायला लागली आता. त्यात अण्णा म्हणतात तसं ह्या पठ्ठ्याने सवयीप्रमाणे नोकरी सोडून दिली. एकंदर लक्षणं ठीक दिसत नाहीयेत. नाही, पण आपण एकदम घाई नको करूया. म्हणजे एकदम कन्क्लुजन वर नको येऊया. नाही, त्यांनी नोकरी सोडली हा ताण ठीक आहे, पण तिला मनोजची भीती वाटते हे काय ठीक नाही. आई ग, चला आम्ही जेवायचंय ना. अर्चू चल ग. अगं थांब ना, आदित्य मेघना येत आहेत ना, एकत्र बसू आपण जेवायला. अरे काय कमाल आहे अमित. आत्ता फोन आला होता ना त्यांचा की मुंबईत शिरतायत म्हणून. एवढ्या लवकर कसे पोहोचतील ते घरी? ट्रॅफिक माहितीये ना मुंबईतलं किती असतं ते. ए ते बघ, ते बघ. ए एक टॅक्सी येताना दिसतीये. हे बघ बघ रे, तीच आहे का? नाही, दुसऱ्या दिशेला वळाली. धन्य आहात हा तुम्ही बहीण भाऊ. अरे 5 मिनिटात कसे घरी पोहोचतील ते?
इथे वाट बघत बसलात ना तर अजून डेस्परेट व्हाल. त्यापेक्षा चला आत बसूया, गप्पा मारण्यात वेळ तरी निघून जाईल. चल चल ग. विजया मी इथेच बसते, तू जा आत. अर्चू चल ना, मी नेते तुला आतमध्ये. 5 मिनिटं देते मी. हाक मार मला, मी येते. हो नक्की नक्की. चल. हा. किती वेळ झाला, किती उशीर हा? बघ ना. हे खरंच गंमत आहे. पण ती दोघं निघाली तेव्हा आपण काय म्हणत होतो, अरे उशीर होतोय, जा 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 जा. आणि आता ते यायचे तर आपण काय म्हणतोय, अरे उशीर होतोय, या या या. आले का? चल आले आले आले. तू हळू ये. ठेवते बाजूला. हा. दरगतीला सावकाश सावकाश. हा सावकाश सावकाश बस. हळू. हा. काय शिकव. चला गुड. हा काय काय तेज आले बघा दोघांच्या चेहऱ्यावर. विजया, नाही तुम्ही दोघं पण कुठेतरी बाहेर फिरून या ना 2 दिवस. नाही म्हणजे तुमच्या पण चेहऱ्यावर येईल तेज. हो का? मग काय, कसं काय झालं प्रवास? एकदम मस्त. काय मग अर्चू, सुखात गेले असतील ना तुझे 2 दिवस भांडणाशिवाय? हो. माझे पण सुखातच गेले. हा. किती रे छळतोस तिला, तरी सुद्धा बिचारीने आज तुझ्यासाठी पुन्हा गाजर हलवा केलाय. अरे वा, थँक्स यार. अरे हो, भरपूर काय काय आणलंय आपल्या सगळ्यांसाठी. बापरे. अगो बाई, अरे केवढ्या वस्तू आणल्यात तुम्ही. अगं आवडतं ना सगळ्यांना. अर्चू तुला काय काय हवं यातलं ते आधी घेऊन जा बघू. हो. हे माही नाही. अरे नाही काय, तसंही त्या दोघांचं डायनिंग इथे खालीच असतं ना. आणि फक्त लॉजिंग वर. ए नाही नाही काय, त्यामुळे या दोघांसाठी नेहमीच हनीमून पॅकेज. काय चाललंय तुमचा वात्रटपणा यांच्या बरोबर? म्हणून तेज आलंय चेहऱ्यावर. काय ग अर्चू, आता काय झालं? जसं काही तुला कळलंच नाही की काय झालंय. नाही, माझ्या लक्षात आलंय. आदित्य आणि अमित लॉजिंग असं म्हणाले म्हणून ना. नशीब तुला तेवढं तरी कळलं. हे काय काय अर्चू, अगं गंमत होती ती सगळी, त्या तेवढं सिरियसली घेण्यासारखं काय आहे? कारण ते मला सिरियसली घेत नाहीयेत ना, हा प्रॉब्लेम आहे माझा. मी काय शाळेत जाणारी लहान मुलगी आहे? नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू शाळेत जाणारी मुलगी नाहीच आहे. पण शाळेत जाणारी मुलगी जेवढी निरागस असते तेवढीच निरागस तू आहेस, म्हणून सगळे तुझी थट्टा मस्करी करतात. म्हणून तर तू आवडतेस सगळ्यांना. म्हणून रोज रोज चेष्टा मस्करी करायची सतत? सतीश, प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं. हे बघ, तुला शेवटचं सांगते, तू आता मला याच्यावर काहीही सांगू नकोस. काय? उद्यापासून आपण सगळं वर आपल्या घरीच करायचं. खाली जाऊन काही खायचं प्यायचं नाही, कळलं? कबूल आहे. म्हणजे तू म्हणशील तसंच होईल सगळं. मग आता त्या 31st पार्टीचं काय करायचं? नाही म्हणजे तू म्हणालीस म्हणून मी अमितशी बोललो सगळं. ती पार्टी आता कॅन्सल करायची? अजिबात नाही. का पार्टी कॅन्सल? सगळ्या पार्टीची अरेंजमेंट आपण आपल्या बळावर करायची आणि खर्च सुद्धा आपणच करायचा. ओके, डन.
सगळा खर्च आपण करू, सगळी मॅनेजमेंट आपण करू. पण मला एकच सांग, खाण्यापिण्याचं तुला झेपणार आहे कसं? वा, म्हणजे आता तुला सुद्धा माझ्याबद्दल शंका आहे वाटतं. अर्चू, उगाच रागवू नकोस ग. मला काय म्हणायचंय ते लक्षात घे. आपण सगळं करू, पण एका अटीवर. इगो मध्ये आणायचं नाही. हो अर्चू, मला कुठल्याही प्रकारची स्पर्धा नकोय. त्यापेक्षा आपण असं करू, आपण सगळ्यांना सांगू की आम्ही अशा प्रकारची पार्टी देतोय म्हणून. कशाला? मेसेज करते ना मी. मी आणि सतीश उद्या संध्याकाळी 31st ची पार्टी अरेंज करतोय. यू आर कॉर्डली इन्व्हायटेड. अर्चना. किती वाजता लिहू? 7 वाजता? चालेल. तरी देखील आपण सगळ्यांना सांगूया उद्या सकाळी. ठीक आहे. बरं, चित्रा, मनोज आणि मेघनाच्या आई बाबांना सुद्धा बोलवूया. म्हणजे काय, बोलवायचं. अर्चू, अगं आता तरी हास ना. अरे काय रे, काय म्हणत होतास? काही नाही, ऑफिस मधल्यांनी पार्टी ठेवली 31st ला. बरं, मग मला नाही जायचं यार, मला बोर होतो जाम. का? काही नाही ग, दारू तर अशी पितात ना जशी कधी मिळालीच नाही. कोणीतरी हवेत उडतं, कोणीतरी जमिनीचं चुंबन घेतं, नाही तर काय सगळा मेस होऊन जातो. कंटाळा येतो मग जाम. अरे मग ठीक आहे, नको जाऊस. पण मी सांगून बसलो ना माझा काही प्रोग्राम नाहीये म्हणून. सोडणार नाहीत मला आता. बरं म्हणाले बायकोला घेऊन ये. बापरे. नाही तर काय, ते पण नाही, मी नाही जाणार. आपण त्यापेक्षा ना घरामध्ये सेलिब्रेट करूया. काय? हो चालेल चालेल चालेल. हे बघ छळतील आता ना 31st पर्यंत छळतील ते मेसेज करून करून. ऐका, अर्चूचा मेसेज आहे, पार्टीचा इन्व्हिटेशन आहे बघ. अय्यो, बघू. अर्चू पण ग्रेट आहे, घरातल्या घरात मेसेज पाठवते पार्टीचं इन्व्हिटेशन. पण चला, एक बरं झालं, आता मला हा मेसेज उपयोगी पडेल त्यांना दाखवायला. काहीतरी कारण मिळेल ना, मी नाही येते सांगायला. चला बरं. काय म्हणते? बघ ना. यू आर कॉर्डियली इन्व्हायटेड. सतीश आणि अर्चना. नाही, तिचा मेसेज आला नसतं तर गेलोच नसतं नाही का? अरे महा आळशी आहे ती. तेवढ्यासाठी खाली या, प्रत्येकाला सांगा. कोणी सांगितलं एवढा व्याप? त्यापेक्षा एक SMS टाईप केला, माणसं सिलेक्ट केली की झूम संपलं. आम्ही रिप्लाय पाठवतो तिला. काय? आय एम सॉरी, माझ्याकडे वेळ नाहीये. ए नाही आदित्य, नाही. तुम्ही दोघं जरा जास्त करता कधी कधी. फार चिडवता ताईंना. अरे पण प्रेम पण तेवढंच करतो ना, लाड पण करतो आम्ही तिचे. हे बघू बघू काय लिहिलंस? जे बोललास ते नाही ना लिहिलं आदित्य? सेंड. आदित्य, आता येईल मजा. चला. ईश्वरा. पर्सनल इन्व्हिटेशन मिळालं तर प्रयत्न करेन.
हा. जो नरड गेलंय ना म्हणून आलं घालून चहा केलाय. जरा गरम गरम पी, बरं वाटेल. आलं आलं, लक्षात आलं. हं? माई या या. हो हो थांब. बस सावकाश. सावकाश सावकाश. काय म्हणताय? बरं, माझा SMS मिळाला? SMS? तू कधी पाठवलास बाई SMS? हे तैमूर, आणि हे नवीन काय काढलंयस घरातल्या घरात? SMS बिझेमेस? हा, बघा ना. आणि कसला SMS? आज मी आणि सतीश 31st ची पार्टी अरेंज करतो. त्याचं इन्व्हिटेशन देणारा तो मेसेज आहे. तुम्ही सगळ्यांनी यायचंय. हा, तू आणि सतीश? काय स्पेशल? आणि आहे कुठे तुमची पार्टी? आपल्या अंगणात. इश, हे नेहमी आपण करतो तिथे. नाही नाही, यावेळेस मी आणि सतीश आम्ही दोघांनीच ही अरेंज केली आहे. तेव्हा संध्याकाळी फक्त तुम्ही सगळ्यांनी यायचं. वा 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 वा, छान छान. अगं पण एवढ्या सगळ्यांचं जेवणाचं काय? त्याची व्यवस्था मी करेन. बरं हो, चित्रा, मनोज आणि मेघनाच्या आईबाबांना सुद्धा मी बोलावलंय. अरे वा वा वा, जोरात कार्यक्रम दिसतोय. काय स्पेशल काय पण? नाही, काही नाही. नवीन वर्ष नवा संकल्प. अरे वा, छान छान. अगो बाई, व्यायांना सुद्धा तू SMS केलास की काय? नाही, त्यांना पर्सनली कॉल केलाय मी. चला बरं झालं. सगळ्यांचा मान ठेवते मी. हळू हळू हळू. काय हो, असं का म्हणाली? बहुतेक मान दुखावला गेलेला दिसतोय तिचा. शी, मान दुखावला गेला काय? मान नाही, मान मान. अगो बाई,